होय साहेब. एवढ्या पोरी बिना लग्नाच्या आहेत त्या. मग माझंच का मन जमणं झालंय हो. आता तुझी प्रोफाईल आली आहे ना साईटवर, जमेल. पण होय 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 ऐका की, पण आपल्याला कसं कळायचं की कोण आपल्याला होय म्हणतंय कोण नाही म्हणतंय. हे बघ, तुझ्याशी कोणाला लग्नाची बोलणी करायची असतील ना, तर तुला समोरून इंटरेस्ट येईल. आणि जर मलाच कुणा संग बोलायचं असलं तर मग तू इंटरेस्ट पाठवायचा. मग त्यांना आवडलं तर ते ऍक्सेप्ट करतात, मग आपण बोलायचं. आय सोपं आहे की मग. हो. साहेब जरा बोलून घे की दोघी चौघींच्या संग. म्हणजे तुम्ही बोला, म्हणजे माझं इम्प्रेशन वाढेल. आता आपण रिक्वेस्ट पाठवूया, जर ऍक्सेप्ट झाली तर बोलूया. चालतंय चालतंय, पाठवा पाठवा. सांग कोणाकोणाला पाठवायची. वर घ्या वर घ्या वर घ्या वर घ्या. घ्या घ्या. खाली 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 खाली. ही मॅडम, मला जरा मदत करावं. ही पोरगी मला शोभल का हो जरा बघा की. माझा लग्नाचं चाललंय जरा. तुला सगळ्यात शोभतील, पण त्यांना तू शोभशील की नाही माहित नाही. बबन, अरे तू फार मनावर नको घेऊस. अरे असं काही नसतं. कोणाला कधी कोण कसं आवडेल काही सांगता येत नाही. तू सांग ना, तुला कोण आवडते यातलं. दावा. हा हिला 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 पाठवा हिला. हिला जरा खाली घ्या बरं. नको बरोबर बरं. हा हिला हिला पण पाठवा जरा. नमस्कार समर साहेब, कशी आता तब्येत? बातमी कळली, लई वाईट वाटलं मला. लई राग आला वाटतं माझा. साहजिकच आहे म्हणा. असो, ते झालं ते झालं. आता चुपचाप बसूया दोघं बी, त्यातच दोघांचा फायदा आहे. गप्प बसायची वेळ निघून गेली आता शिंदे. अरे कशाला प्रकरण वाढवतोस बाबा? पण प्रकरण आता सुमीच्या हातात गेले आणि ती काय तुम्हाला सोडणार नाही. हा मग मी सोडणार आहे का? अरे कोर्ट कचेऱ्या आपल्या 5वीला पुजल्यात. मी घाबरत नाही. मग गप्प राहायला कशाला सांगताय? ए, अजून तुला राजकारण कळायचंय. मी चांगुलपणाने सांगतोय, या केस बिचच्या भानगडीत पडू नकोस, नाहीतर माझ्यासारखा वाईट कुणी नाही. त्या असल्या धमक्यांना घाबरत नाही मी. आणि तुम्ही जे केलंय ना, त्याची शिक्षा मी तुम्हाला दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. ठीक आहे, मग बघू की. घोडं मैदान लांब नाही. मी बघतोच तू काय करतोस ते. साहेब माझ्या पायामुळे गप बसलो मी, नाहीतर ह्याला हिस्साच दावला असता माझा. नाही, काही गरज नाहीये. जो काही हिसका दाखवायचा ना, तो पोलीसच दाखवतील आता याला. काढा. शालू, ती बयो आजी आणि सुमी मिळून माझा आणि ताईचा जीव घेणार आहेत. खरं बाहेर काढून आम्हाला घरातनं हाकलून देणार आहेत. माझा जीव जायची वेळ आली आणि तू काढे कसले पाचतेस मला? आता काढा चांगलाच आहे की. शालू, अगं मी मरायला टेकलोय आणि तू मुलाबाळांचा कसला विचार करतेस? काय करावं बाई ह्या माणसाला. अहो पोरासाठीचा काढा नाही, तुम्हाला जो थंडी ताप आलाय ना त्याच्यासाठीचा काढा. दर प्या बघू. नाही, तू गंडवतेस मला. बाई विश्वासच नाही ह्या माणसाचा. तर काढा प्याला नाही ना, थंडी तापाने जीव जाईल तुमचा. धरा. शालू, अहो घ्या. कोण आलंय? सांग कोण असेल त्याला. थंडी ताप आलाय मला. नरसू, ताई, खोली बाहेर. काय करतेस हे? लापवालपी मध्ये अख्खा दिवस जाईल. फक्त बस जरा. काय ताई? अरे दार तरी उघड. ताई, मला थंडी ताप आलाय.
थंडी ताप विसर आता. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय नरसू. आता काय करायचं? काय ताई? नरसू चल आटप लवकर, आपल्याला बाहेर जायचंय. ताई माझी तब्येत ठीक नाहीये ना. अगो ही सुमी आणि बयो आजी एकत्र आल्यापासून ना काटे मारतायत मला. ताई त्यांनी खरं समोर आणलं ना तर आपलं काय होईल ताई? त्या दोघी आणायच्या आत तो शिंदेच आणेल. चल लवकर. म्हणजे त्या खानावळवालीने शिंदेवर पोलीस केस टाकलीये. काय? हो ना, त्या दोघींच्या आधी शिंदेच सगळं खरं खरं सांगून टाकेल. चल लवकर, प्रकरण मिटवायला पाहिजे आपल्याला. ताई मला थोडीशी भीती वाटते ग. नरसू आता चलतोस की नाही? चल चल. साहेब ऐका की, बघा की काय आलंय का. अरे असं लगेच येत नसतो रिप्लाय, कामात असतात लोक. रात्री निवांत बघून मग करतील रिप्लाय. असं कसं? आपण जवळजवळ 50च्या वर पुरुषने रिक्वेस्ट टाकले ते. एका तरी पुरीनं बघितलं असेल की. आला आला आले काहीतरी. बघा बघा जरा बघा. काय झालं? आलंय काय? अरे रिजेक्ट केली. देव पावला. अरे रिजेक्ट केले. रिजेक्ट म्हणजे तिला पसंत नाहीये. हाय याव, म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागला म्हणा की. अरे असं काही नसतं. तूच म्हणलास ना 50 पेक्षा जास्ती मुलींना रिक्वेस्ट पाठवल्यात. कोणाचा ना कोणाचा येईल पॉझिटिव्ह रिप्लाय. काय गप्पा चालल्यात? सुने, तुला वहिनी म्हणून कोण पसंत आहे सांग की जरा. म्हणजे अगं माझं नाव आहे का नाही, साहेबांनी त्या ह्याच्यावर टाकलंय, नेटवर म्हणजे साईटवर टाकलंय. ह्याच्यातली तुला वहिनी म्हणून कोण पसंत आहे का? साहेब दाखवा जरा. जाऊ बघू. बघ हे बघ, ही नीलाक्षी. काय भारी नाव आहे. हे असलं कसलं नाव आहे? नावाचं असलं तर पोरगी कशी असेल? पसंत नाही का तुला? साहेब दुसरी दाखवा. बघ, ही रोहिणी MBA केलंय आणि पुण्यात जॉब करते. पुणे? नाही नाही नका, उगाच फुकट ना फाकट आकुडं असतात त्या पोरी. आपली चांगली बघा कोणीतरी. बरं. हे बघ, ही रेश्मा मुंबईची आहे. नका. नाही. हे बघ, ही चतुरा रायगड. चतुरा नका का फतुरा नका. माझा भाऊ साधा भोळा आहे, त्याला तशी साधी भोळी बायको पाहिजे. झाले, संपल्या आता सगळ्या. मी अगं एवढ्या मुली दाखवल्या तुला, एकही पसंत नाहीये. बबनला सगळ्या पसंत आहे त्या. अजिबात नाही. ह्या शिकलेल्या आणि कमवणाऱ्या पोरी माझ्या साध्या भोळ्या भावाच्या डोक्यावर बिऱ्या वाटतील नंतर. तू वाटून दे की सुमे, त्याला काय होतंय तेव्हा. तू वाटल्या तर वाटल्या, लगीन झाल्याशी मतलब ग. अजिबात नाही. मी अगं लग्न बबनला करायचं, तू का नाही म्हणतेस? पाहिलं, मी एकदा नाही म्हणले ना मग नाही. अशी साधी भोळी बायको पाहिजे बबनला. सुमे अगं साधी बोळी असू दे नाहीतर बनेल असू दे, मला बायको पाहिजे ग. बाबा तू का बस, तुला काही कळत नाही त्यातलं. बरं झालं आता तुमचं? जेवून घेता का नाही? भूक नाही लागल्या?
पायलट मी आता पोलीस केस करून आल्या बर का. केलीस? होय, असं सोडायचं नाही त्या माणसाला. अगं मग तो शिंदे आला होता, साहेबांनी धमकी देऊन गेला, पोलीस केस करायची नाही म्हणून सांगून गेलाय तो. ह्या असल्या धमक्यांना अजिबात भीक घालायची नाही. नाही सुमे, पण आपण रिस्क नको घ्यायला. मी इथून बाहेर पडलो की आपण बघूयात ना काय करायचं ते. पायलट तू माझी काळजी करू नकस. अरे माझ्या मागं उभं राहणारी 1000 माणसं आहेत. तू तेवढी तुझी काळजी घ्या आणि लवकर बरा हो. बाकी मी बघते एकेकाला. पण पोलीस कसं काय नाही आलं अजून? तुझी जबानी घ्यायला येणार होतं. या खानावळवालीने नुसता ताप करून ठेवलाय डोक्याला. हो ना ताई, हिला काय गरज होती पोलीस केस करायची? नुसता चोंबडेपणा, दुसरं काही नाही. बरं जाऊ दे, चल. या 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 ताई मॅडम या. नमस्कार. नमस्कार. काय ताई मॅडम, गरीबावर असं सुडका उगवा लागलाय तुम्ही? माझा काय संबंध नसताना केस टाकली माझ्यावर. साहेब तुम्ही तपास सोडून द्या. शिंदेचा काही संबंध नाहीये ह्यात. पण ताई मॅडम, आता केस झाली आहे तर चौकशी ही करावीच लागणार ना. राजकारणात वैर वगैरे असं काही नसतं. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. पण तक्रार ही तुमच्या सुनेनंच केली आहे. ते मी बघून घेईन, त्याची काळजी तुम्ही करू नका. सध्या शिंदेवरची कारवाई थांबवा. आमचे विश्वासू आहेत ते. बघा साहेब, बोललो होतो ना ताई मॅडमची काही तक्रार नसणार म्हणून. तुम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात जो तपास सुरू केलाय तो चालू ठेवा आणि मग फाईल क्लोज करून टाका. मला हे प्रकरण जास्ती वाढवायचं नाही. ठीक आहे मॅडम. मग येऊ मी? ठीक आहे, या. चला साहेब, येतो. हे बरोबर नाही बरं का ताई मॅडम. केस करायची नाही असं ठरलं होतं आपलं. समर साहेबांना मारहाण करायची हेही ठरलं नव्हतं आपलं. आता ते झालं गरमागरमीच्या नादात. पण आता पुढं काय करायचं ते बघा. तपास थांबायला सांगितलाय ना मी तुमच्या समोरच. आपण तुमच्या सुनेनं दबाव आणला तर? ते मी बघते. ताई मॅडमच्या शब्दाबाहेर नाही ती. माहिती आहे तुमची सून, ती किती शब्दात आहे हे पण माहिती आहे. ताई मॅडम, मी जर का डुबलो तर तुम्हाला संकट घेऊन डुबन. तुमचे कारनामे सगळ्या जगाला दाखवीन. शिंदे, तुमचा घोटाळा आणि तू केलेले आतापर्यंतचे सगळे कारनामे माहित आहेत मला. धमक्या द्यायचं काम नाही. ताई, शिंदे साहेब, हे बघा, आपण सगळेच आत्ता अडकलोय. त्यामुळे न भांडता यातनं काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. तेच म्हणतेय मी. आपण दोघे एकमेकांना मदत करू. हा, तेच म्हणतोय मी. आता फक्त त्या खानावळवालीला आवरायला पाहिजे, मग काही होणार नाही. चल चुपचाप चल. अहो इकडे कुठे आणले मला? चल म्हणलंय ना, चुपचाप. अहो पण मी काय केलंय? ती पण कळलं म्हणलंय. चल लवकर. हे बघा, मी पोलिसात जाईन ना. पोलीस सध्यालाच बोलवलंय तुला इथं. अहो पण मी काय केलंय? अरे काय केलं ते विचारायलाच तुला इथं आणलंय. हा, हे इकडे बघ. त्यानं ओळखतोस का? हा हा सुरेश. हा, मग आता खरं खरं सांग, यांच्या खात्यात कुणी घातलं रे पैसे? अहो मी काय केलं नाही हो, मला घरी जाऊ द्या. अरे तू बरा. जेवढं विचारलंय तेवढं सांगा आणि मग जावा. तात्यांच्या खात्यात 1000 रुपये राहणं मुश्किल आहे. तुम्ही तर लाखाच्या घरात रकमा जमा केल्या की. कसं काय हो? अहो मी ते सगळं सांगितलंय समर साहेबांना.
अच्छा, म्हणजे तुमचा पतसंस्थेतला घोटाळा उजेडात येऊ नये म्हणून तुम्हीच त्यांच्यावर हल्ला केला काय? हो, काय पण काय बोलताय? अहो मग सांगा की एवढं पैसे माझ्या खात्यात कोणी जमा केलं ती? अहो मला ते शिंदे साहेबांनीच सांगितलं होतं आणि ती रक्कम पण त्यांनीच दिली होती मला. हे माहित झालंय आम्हाला. हा, तेच मी समर साहेबांना सांगितलं सगळं. मग इथं येऊन तात्यांनी पैसे भरला असं का सांगितलं तुम्ही? हा, खोटी साक्ष का दिलीस? अहो आम्ही गरिबांनी काय बिघडवलंय तुमचं? ए, खरं खरं सांगतोस का चार रट्टा हाणू म्हणजे पोपटासारखा बोलशील? अहो पण मी काय केलं नाही, मला जाऊ द्या. सांगा लवकर, इथं येऊन खोटी साक्ष का दिली? अहो शिंदे साहेबांनी जसं सांगितलं तसं मी केलं. अरे पण तो का सांगल? आता मला काय माहित, मला जाऊ द्या. हा जा म्हण, पण आता पोलिसांनी विचारलं तर काय सांगशील रे? हा, खरं तेच सांगेन. हरी तात्या, जाऊ दे त्यांना. चल जा, पुण्यांदा खोटेपणा केलास ना तर याद राख बर का. जा. शिंदेचा राग पायलटवर होता. पायलटला अडकवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं असलं तरी इथं बंगल्यात साक्ष द्यायला त्यांना का पाठवलं असेल? हा, तेच तर. ह्याला काय गरज होती इथं येऊन पाहुण्यासनी अडकवायची? हरी तात्या, उद्या एका ठिकाणी येणार का माझ्या संगत? तू सांगशील तिथे येतो तुम्ही. ठीक आहे, मग उद्या सकाळी. हो. अहो काय चाललंय तुमचं? काय चाललंय? अहो काय नाही, चार्जर हुडकतोय. तुम्हाला दिसलं कुठं चार्जर? तुम्ही बेडवर बसा बघू आधी. नाही अहो, चार्जर लय महत्वाचं आहे. मोबाईलची बॅटरी संपत आली आहे. शेवटचं टुंगटुंग वाजलंय अहो. आजारी असल्यावर कशाला पाहिजे मोबाईल? अहो माझं लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे मोबाईल मध्ये. मी तुम्हाला आज डिस्चार्ज द्यायला सांगणार आहे. नाही नाही, माझा पाय बरा झाल्याशिवाय मी इथनं हालत नसतो. झालाय तो बरा. नाही पण साहेब जवळ बरं होत नाही तिथवर मी इथनं हालत नसतो. अहो पण नमस्कार साहेब. नमस्कार. सॉरी जरा यायला उशीर झाला आम्हाला. ओके. मला ते तुमच्यावरती हल्ला झाला त्याची माहिती विचारायची होती. विचारा ना. तुमचा कोणावरती संशय वगैरे? शिंदेचीच माणसं होती ती. मी माझ्या डोळ्यानं स्पष्ट बघितलं यावं. कारण आम्ही शिंदेंना कारखान्याच्या निवडणुकीत हरवलं होतं आणि त्यांचा भ्रष्टाचारही समोर आणला होता. तो राग होताच त्यांच्या मनात आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि परत साहेब त्याचा खोटेपणा जगा पुढे आणायला लागल्यावर त्यानं केला हल्ला. आणि याचे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. ठीक आहे, लवकरच आम्ही कारवाई करतो आणि तुम्हाला सांगतो. आणि उशीर झाल्याबद्दल सॉरी. गेट वेल सून. थँक्यू. थँक्यू. साहेब तुम्ही ना चांगली चक्र फिरली ती बरं का. आता त्या शिंदेचं काय खरं नाही बघा. ताई मॅडम, पेपर. काय झालं सासूबाई? काय आले बातमी? काय ग, तुझा चेहरा असा काळ टिक्कर कशानं पडलाय? अगं तुझ्या पोरावर ज्याने हल्ला केला तो पकडला जाणार म्हणल्यावर खुश व्हायला पाहिजे तू तर.
बातमी रुचली नाही वाटतं तुझ्या सासूला. पोलिसांना प्रकरण वाढवू नका असं सांगितलंय सासूबाईंनी. काय? पण मी गप्प बसणार नसते. माझ्या कुकवावर घाला घालाय बघणाऱ्याला ही तुम्ही सोडत नसती.